बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी येथील दर्ग्याचे नुकसान करून लोखंडी ग्रिल तोडल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी देवेंद्र जक्कापुरे, अजय जग्गे, गौरीशंकर दमामी यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी 25,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर व पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील अॅडव्होकेट हेमंत कुमार साका यांनी दिली आहे। 15 जुलै 2025 रोजी मैदर्गी गावातील गैबीपीर दर्ग्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा देऊन दर्ग्याचे लोखंडी ग्रिल कंपाऊंड ओढून दर्ग्याचे नुकसान केल्याप्रकरणी देवेंद्र जक्कापुरे, अजय जग्गे, गौरीशंकर दमामी यांच्या विरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी आरोपींनी अॅडव्होकेट हेमंत कुमार साका यांच्या मार्फत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने 25,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर व पोलीस स्टेशनला दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत हजेरी लावण्याच्या अटीवर या तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे। यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट हेमंत कुमार साका यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट कुरुडकर यांनी काम पाहिले। आरोपी नामे देवेंद्र जक्कापुरे, अजय जग्गे व गौरीशंकर दमामी यांना माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेले आहे। तर यात गुन्ह्यामध्ये हकीकत अशी आहे की 15/7/2025 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मैदर्गी गावातील गैबीपीर दर्ग्याजवळ असताना काही लोकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी अशा घोषणा देऊ लागले। त्या लोकांपैकी फिर्यादीच्या ओळखीचे मैदर्गी गावात राहणारे इसम देवेंद्र जक्कापुरे, अजय जग्गे व गौरीशंकर दमामी त्यांच्याबरोबर इतर अनोळखी लोक यांनी दर्ग्याचे बाजूचे ग्रिलचे कंपाऊंड ओढायला सुरुवात केली व त्यांनी दर्ग्याचे लोखंडी ग्रिलचे कंपाऊंड ओढून तोडून दर्ग्याचे नुकसान केले व ते घोषणा देत तेथून निघून गेले। त्यानंतर फिर्यादी यांनी त्या सर्व लोकांबाबतीत चौकशी केली, नुकसान का केले याबाबतीत चौकशी केली असता फिर्यादींना असे समजले की तेथील राहणारे मुस्लिम समाजातील मुलांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा विडंबना बनवलेला व्हिडिओ बनवून व फोटो बनवून त्या महाराजांचं विडंबना केल्याची त्यांना समजले। त्यामुळे गावात हिंदू समाजातील काही लोकांनी मोर्चा काढला आणि मोर्चा दरम्यान त्यांनी दर्ग्याचे नुकसान केले असल्याची अशा आशयाची फिर्याद अख्तर चांद मुजावर यांनी 16/7/2025 रोजी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केले। त्यानंतर या आरोपींनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय शर्मा साहेब कोर्ट यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला आणि सदर अटकपूर्व जामीन अर्जामध्ये आरोपींच्या वतीने मी ॲडव्होकेट हेमंत कुमार साका असा युक्तिवाद केला की सदरचा गुन्हा हा 3 वर्षापर्यंत शिक्षेच्या स्वरूपात असून जन्मठेपाच्या शिक्षेच्या स्वरूपाचे नाही आणि तपास कामास आरोपी हे पोलीस स्टेशनला सहकार्य करण्यास तयार आहेत। या गुन्ह्यामध्ये पोलिसांकडून आरोपींना पोलीस स्टेशनला अटक करून कस्टडियल इंटरोगेशन करण्याची काही आवश्यकता नाही। त्यामुळे सर्व युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने या आरोपींना रक्कम रुपये 25,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला। या केसमध्ये आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट हेमंत कुमार साका व ॲडव्होकेट संतोष मामाणे यांनी काम पाहिले। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।